मे महाराष्ट्र दिन कामगार दिनाचं औचित्य साधून ठाणे शहरामध्ये आज डबल डेकर बस ची सुरुवात झालेली आहे। आपण त्याचा आनंद घेतो आहोत आणि पूर्णपणे एअर कंडिशन्ड आहे। त्याचबरोबर ही गाडी इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे, त्यामुळे या गाडीमुळे लोकांचा प्रवास अतिशय सुखकर होईल आणि त्याचबरोबर प्रदूषण मुक्त ही गाडी आहे। आणि या 10 गाड्या आता आलेल्या आहेत, आणखी 10 बसेस डबल डेकर येणार आहेत आणि या वर्षभरामध्ये ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये 350 बसेसचा ताफ्यामध्ये 350 बसेस वाढणार आहेत आणि त्यामुळे ठाणेकरांना आता या बसेसची फ्रिक्वेन्सी चांगली मिळेल। त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा या प्रवासामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी ठाणेकरांना देखील शुभेच्छा देतो आणि ही बस आपली स्वतःची आहे असं समजून या गाडीची निगा, काळजी, सुरक्षितता ठाणेकरांनी घ्यावी असं आवाहन करतो। पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हे GCC पद्धतीवर असल्यामुळे महापालिकेला कोणताही यामध्ये स्वतःचे पैसे खर्च करावे लागणार नाहीत, हे वैशिष्ट्य आहे। ही इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे झिरो प्रदूषण आहे आणि खरं म्हणजे आता आपण EV कडे चाललेलो आहे आणि ठाण्यामध्ये 10+10 20 इलेक्ट्रिक व्हेकल डबल डेकर आणि इतर ज्या गाड्या आहेत त्या पण मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक व्हेकल्स आपण घेतोय। त्यामुळे प्रदूषण मुक्त ठाणे यामध्ये याला हातभार लागेल। बाई, तिकीट दराची एक मोठी हे असते की प्रवाशांमध्ये उत्सुकता असते की तिकीट दर वाढणार आहेत की त्याच तिकीट दरामध्ये या बसने प्रवास तिकीट दर वाढणार नाही आणि वाढवणार नाही। पत्रकारांसाठी मोफत आहे। स्वगणनेला पण सुरुवात झाली, त्याचा शुभारंभ मी करून आलोय। माझी स्वतःची स्वगणना मी करून आलेली, त्यामुळे नागरिकांनी स्वगणनेमध्ये सहकार्य करावं आणि प्रशासनाला मदत करावी। स्वगणना ही अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं असं अपील करतो। चला, ओके। काही चौपाटी असेल, त्याचप्रमाणे शिळपाट्याच्या इकडची चौपाटी असेल, या ठिकाणी देखील लोक मोठ्या प्रमाणात फिरायला जाण्याची शक्यता आहे। मग चौपाटी पण आपण विकसित केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी या डबल डेकर बसेस, जिथे रुंद रस्ते आहेत ते डबल डेकरला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे त्या रूटवर या डबल डेकर बसेस चालतील आणि ठाणेकरांना एक वेगळा आगळा आनंद या डबल डेकर बसचा लुटता येईल आणि डबल कॅपॅसिटीने प्रवास करता येईल।